सर्किट ब्रेकरचे भाग ओळखा, त्याचे कार्य तपासा. या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी तुम्ही ह्यात सक्षम व्हाल: एअर सर्किट ब्रेकरचे बाह्य भाग ओळखणे, एअर सर्किट ब्रेकरचे अंतर्गत भाग ओळखणे, एअर सर्किट ब्रेकरच्या मॅन्युअल ट्रिपिंगची चाचणी घेणे, इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे. इलेक्ट्रिशियन टूल किट, मल्टीमीटर किंवा ओम मीटर, एअर सर्किट ब्रेकर 3 फेज 415 वोल्ट्स, मॅक्झिमम कॅपॅसिटी 400 अँपिअर्स, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सह. सुरक्षितता खबरदारी: सर्किट ब्रेकर चालवताना कोणत्याही विद्युत प्रवाहाच्या तारांना स्पर्श करू नका. सर्किट ब्रेकरचे सर्व कनेक्शन योग्य आणि योग्यरित्या घट्ट असावेत. सर्किट ब्रेकरला पुरवठ्याशी जोडण्यापूर्व योग्य अर्थिंग केबलद्वारे अर्थिंग प्रदान करा. खबरदार: मल्टीमीटर वापरताना व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्ससाठी सिलेक्टर स्विचचा योग्य मोड निवडा आणि योग्य रेंज देखील निवडा. एअर ब्रेकरचे बाह्य भाग आणि नियंत्रण स्विच ओळखा. एअर सर्किट ब्रेकरची वैशिष्ट्ये वाचा आणि सत्यापित करा. सर्किट ब्रेकरचा प्रकार: एअर सर्किट ब्रेकर. पदनाम प्रकार: BS, ES, TS, 19, ACB, RO. टप्प्यांचा खंबाची संख्या 3x3. रेटेड ऑपरेटेड व्होल्टेज 415 वोल्ट्स. अधिकात अधिक व्होल्टेज 660 वोल्ट्स AC. रेटेड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ. रेटेड करंट 400 अँपिअर्स. रेट केलेली सममितीय ब्रेकिंग क्षमता 2000 अँपिअर्स. रेटेड मेकिंग करंट 4400 अँपिअर्स. कमी वेळ करंट रेट 2 किलो अँपिअर. एका मिनिटात व्होल्टेज झेलण्याचे प्रयास 8 किलो व्होल्ट. आवेग सहन व्होल्टेज 12 किलो व्होल्ट्स. बंद उपकरणाचा प्रकार: AC किंवा DC. ट्रिप विनामूल्य किंवा निश्चित ट्रिप. ट्रिप विनामूल्य. एअर सर्किट ब्रेकरचे वजन किलोमध्ये 26 ते 30 किलोग्रॅम. फ्रेमवर आरोहित ACBचे एकूण परिणाम: उंची 410 mm, खोली 375 mm, रुंदी 345 mm. सभोवतालचे तापमान ज्यासाठी ACB डिझाइन केले आहे 50 डिग्री. षट ट्रिप कॉइल्सचे ऑक्झिलरी व्होल्टेज 230 व्होल्ट्स. अंडर व्होल्टेज रिलीजचे सहाय्यक व्होल्टेज 180 व्होल्ट्स. मोटर ड्राईव्हचे सहाय्यक आपूर्ती व्होल्टेज 415 व्होल्ट्स बाय 3 फेज. एअर सर्किट ब्रेकरचे बाह्य भाग आणि नियंत्रण स्विच ओळखा. एअर सर्किट ब्रेकरची वैशिष्ट्ये वाचा आणि सत्यापित करा. एअर सर्किट ब्रेकरचे बाह्य भाग ओळखा. ऑफ बटन O या बटनद्वारे ऑपरेशन स्विच बंद केल्या जाऊ शकतात. ऑन बटन I या बटनद्वारे ऑपरेशन स्विच सुरू केल्या जाऊ शकतात. मेन कॉन्टॅक्ट पोझिशन इंडिकेटर मुख्य संपर्क व्यस्त किंवा विरहित सूचक. रिसेट बटन कोणत्याही खराबीमुळे आउटपुट सर्किटरी ACB ट्रिप होईल. दोष सुधारल्यानंतर हे बटन वापरून ACB द्वारे विश्रांती घ्यावी. LED इंडिकेटर्स ACB ची स्थिती हे LED निर्देशक असू शकतात असे सूचक. कंट्रोलर हे कार्य सूचित करते आणि नियंत्रित करते. युजर पॅडलॉक द्वारे पॅरामीटर सेट करू शकतो जेणेकरून अनऑथराइज्ड पर्सन ब्लॉक होतात. डिजिटल डिस्प्ले ACB ची स्टेटस आणि मीटर डिस्प्ले लॉक करतो. ट्रिप रिसेट बटन चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यास ट्रिप केलेले ACB या बटनद्वारे रिसेट केले जाऊ शकतात.
लॅचिंग लॉकिंग यंत्रणा. हे कनेक्शन चाचणी आणि अलगावची यांत्रिक स्थिती दर्शविते. ड्रॉ इन ड्रॉ आउट होल. ते पॅनलमधून ब्रेकर योग्य स्थितीत काढते. ऊर्जा संचयन स्थिती सूचक. एनर्जी स्टोरेज मेकॅनिझम स्टेटस इंडिकेटर योग्यरित्या ACB बसला आहे की नाही हे येथे सूचित केले जाईल. कनेक्शन चाचणी आणि विलग स्थिती संकेत संपर्क. हे संबंधित संपर्कांच्या चाचणी अलगाव स्थिती निर्देशकाचे कनेक्शन आहे. ऊर्जा साठवण हँडल. हे ACBचे मॅन्युअल चार्जिंग हँडल म्हणून वापरले जातात. नेम प्लेट. हे ACBची तपशील जसे की मॉडेल वर्किंग व्होल्टेज आणि विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता निर्दिष्ट करते. एअर सर्किट ब्रेकरचे अंतर्गत भाग आणि नियंत्रण स्विच ओळखा. एअर सर्किट ब्रेकरचे पुढचे कव्हर काढा आणि कव्हर सुरक्षित ठिकाणी ठेवा. एअर सर्किट ब्रेकरचे अंतर्गत भाग ओळखा. शीट स्टील सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि फिक्सर. हे ACB माउंटिंगच्या सर्व भागांना समर्थन देते. संरक्षण ट्रिप युनिटसाठी करंट ट्रान्सफॉर्मर. ही असामान्य स्थिती अधिक विद्युत प्रवाह काढते ज्यामुळे युनिट ट्रिप होण्यास मदत होते. पोल ग्रुप इन्सुलेटिंग बॉक्स. पोल्सवर या बॉक्समध्ये इन्सुलेशन आहे. क्षैतिज दर टर्मिनल. हे निश्चित आर्किंग संपर्कासाठी प्लेट दरम्यान अंतर्गत जोडलेले आहेत आणि आर्किंग चेंबर. निश्चित मुख्य संपर्कासाठी प्लेट. या प्लेटवर संपर्क टर्मिनल निश्चित केले आहेत. निश्चित मुख्य संपर्कासाठी प्लेट. या प्लेटवर आर्किंग संपर्क माउंट केले जातात. मुख्य फिरत्या संपर्कासाठी प्लेट. ही संपर्क प्लेट हलवत आहे. आर्किंग संपर्क हलवण्यासाठी प्लेट्स. हे आर्किंग संपर्क हलवून प्लेट्स आहेत. आर्किंग चेंबर. या चेंबरमध्ये ऑन ऑफ टाइम असताना अधिक चाप टाळण्यासाठी. निश्चित आवृत्तीसाठी टर्मिनल बॉक्स. काढता येण्यायोग्य आवृत्तीसाठी स्लाइडिंग संपर्क. संरक्षण ट्रिपिंग युनिट. कोणतेही असामान्य कार्य घडल्यास हे सर्किट अधिक नुकसान होण्यापासून वाचवते. सर्किट ब्रेकर क्लोजिंग आणि ओपनिंग कंट्रोल. सर्किट ब्रेकर उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी वेळ ही एक यंत्रण आहे. क्लोजिंग स्प्रिंग. सर्किट ब्रेकर उघडताना किंवा बंद करण्यासाठी पॅनल स्प्रिंग ॲक्टिवेट होतो. एअर सर्किट ब्रेकरच्या मॅन्युअल ट्रिपिंगची चाचणी घ्या. संपर्कांची सातत्य चाचणी आयोजित करा. सर्किट ब्रेकरमधून आर्किंग चेंबर काढा आणि आर्क च्यूट्स आणि डायव्हर्टर्सची चाचणी घ्या. मॅन्युअल ट्रिपिंग व्हीलरद्वारे मॅन्युअल ट्रिपिंगच्या कार्याची चाचणी घ्या. आता मुख्य पुरवठा एअर सर्किट ब्रेकरला जोडा आणि पुरवठा चालू करा. दिवा आणि ट्रिपिंग दिवा दर्शवण्याच्या स्थितीचे निरीक्षण करा आणि नंतर ऑपरेटिंग हँडलच्या मदतीने सर्किट ब्रेकर मॅन्युअली चार्ज करा. सातत्य चाचणीद्वारे मुख्य संपर्काचे चार्जिंग सत्यापित करा. आता मॅन्युअल ट्रिपिंग स्विच ऑपरेट करून सर्किट ब्रेकरच्या संपर्काचे विघटन तपासा. सर्किट ब्रेकर पुन्हा चार्ज करून संपर्काची प्रतिबद्धता सत्यापित करा. मुख्य AC स्विच बंद करा आणि वीज पुरवठा खंडित करा आणि सर्किट ब्रेकरचे कव्हर फिट करा. संक्षिप्त. या सत्रात आपण शिकलो एअर सर्किट ब्रेकरचे बाह्य भाग ओळखणे, एअर सर्किट ब्रेकरचे अंतर्गत भाग ओळखणे, एअर सर्किट ब्रेकरच्या मॅन्युअल ट्रिपिंगची चाचणी घेणे. आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व कॉन्सेप्ट समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.